आज आपण भेंडीच्या भाजीची रेसिपी पाहत आहोत. बहुतेक गृहिणीची ही तक्रार असते की आमची भाजी चिकट होते. तर भाजी चिकट का होते आणि भाजी चिकट होऊ नये यासाठी भरपूरशा टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की भाजी चिकट का होते. तर अशी सुळसुळीत मोकळी भाजी होण्यासाठी आपण येथे अर्धा किलो कोवळ्या अशा भेंड्या घेतलेल्या आहेत. त्याला लेडी फिंगर असे बोलतात आणि त्या छानपैकी आपल्याला अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत प्रथम. तर अगोदर भेंड्या धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच भेंडी चिरायची आहे. चिरल्यानंतर भेंडी कधीही धुवायची नाही आहे, ही पहिली टिप्स आहे. आणि त्यानंतर आपण कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घातले आहे गरम करण्यासाठी आणि जिरे मोहरीचा कडकडीत असा तडका आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर छानपैकी कडकडीत तडका तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसणची पेस्ट घालणार आहोत. तर लसणची पेस्ट ही आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या भेंड्या चिरल्या होत्या त्या आपण यामध्ये घालणार आहोत. तर पहिली टिप्स मी तुम्हाला सांगितली की प्रथम भेंड्या धुवायच्या आणि त्यानंतरच भेंड्या चिरायच्या. तर त्यानंतर अशा प्रकारे आपण या फोडणीमध्ये भेंड्या टाकलेल्या आहेत आणि त्या आपल्याला अशा प्रकारे प्रथम परतून घ्यायच्या आहेत. तर येथे आपल्याला त्यानंतर हळद घालायची आहे आणि छानपैकी आपल्याला परतायचे आहे. तर बऱ्याच गृहिणी या स्टेजला मीठ टाकतात. तर मीठ लगेच टाकू नका. मीठ टाकल्यामुळे भेंडी ही चिकट होते लगेच. त्यामुळे तुम्ही प्रथम हळद घालूनच फ्राय करा आणि त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवा, म्हणजे भेंडी चांगल्या प्रकारे मऊसूद अशी होईल. तर पाहू शकता मी इथे आतापर्यंत पण मीठ टाकलेले नाही. मीठ लगेच टाकायची नाही, तर आपण मीठ नंतर टाकणार आहोत. मीठ जर अगोदर टाकले तर भेंडी 100% चिकट होते. तर अशा प्रकारे भेंडी फ्राय करून घेतलेली आहे. प्रथम झाकण ठेवून अशा प्रकारे 5 ते 10 मिनटं आपल्याला चांगली ती फ्राय करायची आहे. म्हणजे जे याच्यातली जो ओलावा आहे किंवा जे चिकटपणा आहे तो कमी होतो. कमी होण्यापेक्षा तो पूर्णपैकी संपून जातो. तर पाहू शकता अशा प्रकारे फ्राय झाल्यानंतर या स्टेजला 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर आपल्याला इथे मीठ घालायचे आहे. तर ही दुसरी टिप्स मी सांगितलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला मीठ घालायचे आहे आणि छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर यानंतरही आपल्याला डबल 5 ते 10 मिनटं चांगल्या प्रकारे फ्राय करायचे आहे. तर पाहू शकता भेंडी एकदम मोकळी सुळसुळीत झालेली आहे, थोडी पण चिकट झालेली नाही आहे. तर मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर अशीच मोकळी भेंडी तुमची पण होणार आहे. आणि त्यानंतर आपण आवडीनुसार कुट्टा टाकणार आहोत. तर या भाजीला थोडा जास्त कुट्टा पडतो आणि टेस्ट खूप छान लागते जास्त जर कुट्टा टाकला तर. त्यामुळे इथे भरपूर कुट्टा टाकायचा आहे आणि चवीनुसार इथे तिखट घातलेले आहे. तुम्ही येथे मिरचीचा पण यूज करू शकता, पण मी येथे तिखट घातलेले आहे. तर पाहू शकता कुट्टा आणि तिखट घातल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे डबल. तर पाहू शकता बिलकुल मोकळी सुळसुळीत अशी आपली ही टेस्टी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता बिलकुल चिकट झालेली नाही आहे. या पद्धतीमध्ये जर तुम्ही केली तर तुमची ही भाजी अशीच मोकळी सुळसुळीत अशी होणार आहे. तर ही भाजी लहान्या मुलांपासून तर मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी भाजी आहे. तर ही अशी मोकळी सुळसुळीत भाजी तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता. त्यानंतर कोथिंबीरने मी वरती गार्निशिंग करून घेतलेले आहे. कोथिंबीरमुळे चव खूप छान लागते आणि त्यानंतर अशा प्रकारे फ्राय करून घेतले आहे. पाहू शकता 15 ते 20 मिनटातच आपली भाजी रेडी झालेली आहे आणि बिलकुल पण चिकट अशी झालेली नाही आहे. तुम्ही कवळ्या भेंड्या घ्या, कोणत्याही भेंड्या घ्या, तुमची भाजी अशा प्रकारे मोकळी सुळसुळीत होणार आहे. तर पाहू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. डिनरमध्ये, लंचमध्ये तुम्ही ही भाजी खाऊ शकता. अप्रतिम अशी चवीची भाजी रेडी होते. तर तुम्हीही अशा प्रकारची भाजी करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुमची भाजी कशी झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत